केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी लोकसभेत वक्फ विधेयक 2024 सादर केले. हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते हे विधेयक आवश्यक असल्याचे सांगत पाठिंबा देत आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या समर्थनार्थ संसदेत आक्रमक भूमिका घेतली, तर सभागृहाच्या बाहेर येत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की वक्फ जमिनीबाबत देशभरात 85,000 खटले सुरू असल्याने हे विधेयक आणण्याची गरज होती. ते म्हणाले की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात 165हून अधिक खटले सुरू आहेत. सभागृहात श्रीकांत शिंदे म्हणाले की विरोधकांनी वक्फ जमिनीवर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय नको आहेत, तर ते वोट बँक आणि समाजाला खुश करण्यासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. ते पुढे म्हणाले की मी या विधेयकाचे स्वागत करतो, तसेच जे विरोध करत आहेत त्यांनाही मी या विधेयकाला पाठिंबा देण्यास सांगेन. शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहित शिंदेंनी ठाकरेंना डिवचले. बक्कल तुटले, पळापळा, गाढव गेले आणि ब्रह्मचारी. वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक चर्चेला येता क्षणी उबाटा गटाच्या खासदारांचे चेहरे पॅन्टच्या बकलेसारखे घसरले. भराभरा चंबू गबाळे आवरत त्यांनी चर्चेतून काढता पाय घेतला. विचारधारा सुटली, धोतरही सुटले, दुसरे काय होणार असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. तर काँग्रेसने हे विधेयक संविधानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत मंदिर मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले. गैरहिंदू त्याच्या सदस्य होऊ शकतो का? मग वक्फ परिषदेत बिगर मुस्लिम सदस्याची चर्चा का? के.सी. वेणुगोपाल यांनी दावा केला की हे विधेयक आस्था आणि धर्माच्या अधिकारावर हल्ला आहे. ते म्हणाले, आता तुम्ही मुस्लिमांवर हल्ले कराल, मग ख्रिश्चनांवर कराल, मग जैन यांच्यावर कराल.